पट्टा कुठं पट्टा आणला तर मी इलेक्शनची हे काय सगळे अधिकारी ते आलेले वाटतं. गुड मॉर्निंग. आज आहे 730 दिवस चॅलेंजचा 401वा दिवस आहे. तर चला ग्राउंडकडे निघू आता आपण. मंदिर पे सप्ताह वाटतं आता. इलेक्शन पण आहे पलीकडे, पुढे शाळा आहे तिथे इलेक्शन आहे आज. इलेक्शनची हे काय सगळे अधिकारी ते आलेले वाटतं. आतमध्ये आला होता ग्राउंड मध्ये, कारण येतोय मागून. चला थंडी वाढायली पण आता. चला करण आला आज लवकर आलो आपण त्याच्यापेक्षा. आज थंडी आहे. आता काय करू, पहिले जॉगिंग करू, मग आपली तयारी करू वर्कआउटची. आजचा वर्कआउट काय आज शनिवार आहे, इलेक्शन पण आहे आज आणि शनिवार आहे. उद्या बघू, आता उद्या सुट्टी असली करायला तर बाहेर जाता येतं. लय दिवस झाला आपण बाहेर गेलोच नाही अजून. तर बघू आज काय करायचं, सारखी ट्रेनिंग करायची का बघू. आत्ताशी का आला बघा तो. तर चला वॉर्मअप झाला कम्प्लीट. तर आता जॉगिंग करू आपण. जॉगिंग ग्राउंड तर वाळलं नाही अजून तिथं, तर एका साईडनेच राऊंड मारणं लागणार आपल्याला. तर चला तर चला आता काय करू, आपण जॉगिंग करू, जॉगिंग राऊंड मारू, त्याच्यानंतर आजचा वर्कआउट काय ते बघू. तर चला चल. चल तिकडं. तर चला आता काय करू, जॉगिंग करू. पहिले हे नवीन ट्रॅक आहे आपला इथलचा, तर नॉर्मल जॉगिंग करू, 5-6 राऊंड मारू. पहिल्यापेक्षा पण एवढं आहे, राऊंड मोठा आहे आपला. थंडी पाणी बाजू राहील. तर चला राऊंड मारू पहिले नॉर्मल, त्याच्यानंतर मग आजचा वर्कआउट काय ते बघू.
तर आपले ब्लॅक घेऊन चालले होते कुत्र, तेव्हा ते लपलं मागं पाहिजे. तर चला आपण वॉर्मअप राऊंड मारले, बॉडी गरम झाली. आता काय करू, थोडंसं कूल डाऊन करू आणि आजचा वर्कआउट काय आहे ते बघू आपण. तर चला. तर आपण काय करणार आहे, सर्किट ट्रेनिंगचा म्हणजे वेगळे इव्हेंट घेणार आहे आज. पहिल्या कसं रेग्युलर आपण वेट ट्रेनिंग जास्त ऍड करत होतो, तर आता त्याच्यात नाही, आता स्पीडचा थोडासा वर्कआउट ऍड करणार आहे आपण. तर चला, थोडंसं बॉडी कूल डाऊन करायची, त्याच्यानंतर 10 ते 12 मिनिटं करायची. दुसरा वर्कआउट चेंज झाला तर कसं आहे, बॉडी रिकवर होऊन जाते. मग दुसरा वर्कआउट करा, परफॉर्मन्स चांगला निघतो. ना तर रनिंग मध्ये केलं ना, परफॉर्मन्स चांगला नाही, बॉडी थकणार आहे आणि परफॉर्मन्स पण चांगला निघत नाही तुमचा. तर चला, सर्किट ट्रेनिंग करणार आहे आपण. तर चला, सर्किट ट्रेनिंगचे दोन तीन इव्हेंट केलेले आहे आज, फक्त जास्त काही नाही केले. तर कोणते आहे ते बघू. हे इव्हेंट आहे बघा, इथून हे वेट ट्रेनिंग आपलं दररोजचं. इथं स्पीड टच करायचं, वापस जायचं, इथं लॅडर आणि तिथं आपलं लेग वर्कआउट. एक 4-5 वर्कआउट आहे, म्हणजे स्पीड मधलेच सगळे, असं काही हे नाही. तर चला आज वर्कआउट करू. इव्हेंट आहे बघा आता.
तर आपलं सर्किट ट्रेनिंग म्हणजे स्पीडमध्ये सर्किट ट्रेनिंग घेतली आपण. ह्याच्यात आपण फक्त स्पीडचे जेवढे इव्हेंट आहे ना ते रनिंगचे इव्हेंट घेतले, जागेवरचे इव्हेंट नाही घेतले आपण. दररोज जसं करतो तसं आता एक एक करून थोडं चेंज करायचं. एक दिवस वेट ट्रेनिंगची सर्किट ट्रेनिंग करायची, एक दिवस स्पीडची सर्किट ट्रेनिंग करायची. एक म्हणजे हप्ता शेड्यूल ॲड, म्हणजे कसं परफॉर्मन्स वेगवेगळा निघतो. नाही काय एकच वेट ट्रेनिंग केली ना नुसतं रनिंगसाठी वेट ट्रेनिंग पण नाही लागत, स्पीड पण लागते. हे गोष्ट सगळं बॅलन्समध्ये घेऊन चालायचं. त्यात काय आहे, नुसतं तुम्ही वेट ट्रेनिंग करता, स्ट्रेंथ पॉवर करसान किंवा स्पीड करसान, नुसतं एकाच गोष्टी केलं जमत नाही. सगळं लागतं. तुमची स्पीड लागते, स्पीड वर्कआउट लागतो, स्ट्रेंथ वर्कआउट लागतो, लॉंग रन लागतो, त्याच्यानंतर कोर वर्कआउट लागतो, अप्पर बॉडी वर्कआउट लागतो, लोअर बॉडी वर्कआउट लागतो. मग सगळं असल्यानंतर बॉडी फिट बनते, त्याच्यानंतर परफॉर्मन्स निघतो आपला. ही मेन गोष्ट आहे. त्याच्यामुळे सगळं वर्कआउट करा. नुसतं रनिंग करून नुसतं पळवून का तुमचं ग्राउंड परफेक्ट होणार नाही. तर चला आता रेस्ट करू आणि दुसरा वर्कआउट काय ते बघू आपण. पट्टाकडू पट्टा आणला होता मी. ते कुत्र बॅग घेऊन नाही गेला का सकाळी माझी. चला आजचा आपण वर्कआउट काय सर्किट ट्रेनिंग केलं नाही, लाईट स्पीड वर्कआउट मध्ये केला आपण. तर आता काय करू, फुल बॉडी स्ट्रेचिंग करू. आता चला तर चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट. तर आता फुल बॉडी स्ट्रेचिंग, रोल कर. रोल सगळ्यात मेन गोष्ट आहे. जी आपली मसल असते ना, आपण रनिंग करतो किंवा कोणता इव्हेंट करतो, मसल टाईट झालेली असते ना आपली, ती एकदम रिलॅक्स होऊन जाते रोलनी. तर रोलनी काय होतं, छोटे छोटे जे डॅमेज वाले ते सगळं क्लिअर होऊन जाते. कारण उद्याच दिवस आपल्याला परफॉर्मन्स रनिंगचा चांगला राहतो. आता हे आज आपण रोल केला नाही तर मसल जी टाईट झाली ती टाईटच राहते. त्याच्यामुळे काय होतं, इंजुरी व्हायची शक्यता जास्त असते. त्याच्यामुळे नवीन मुलांना काय होतं, ह्याच गोष्टीमुळे इंजुरी होती. कारण माहित नसतं. वर्कआउट तर करते, वर्कआउट सगळेजण करते, पण त्याला रिकवर कसं करायचं हे माहित नसतं. हे सगळ्यात मेन गोष्ट असते वर्कआउट पेक्षा. त्यामुळे ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. रिकव्हरी सगळ्यात मेन गोष्ट आहे, जेणेकरून तुम्हाला उद्या म्हणजे कंटिन्यू रनिंग करण्यासाठी बेनिफिट देतो. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. बरोबर कर, ग्लुट्स कर,